नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये उत्पन्न वाढावं म्हणून शेतीसाठी महत्त्वाचा स्रोत असतो तो म्हणजे पाणी. परंतु आता शेतकऱ्यांकडं पाणी जर नसेल आणि शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी द्यायचं आहे तर त्यासाठी शेतकऱ्यांकडे एक तर विहीर असावी लागते, एक तर बोअरवेल असावं लागतं किंवा कूपनलिका. जर ह्या तिन्ही वस्तू शेतकऱ्यांकडे जर नसेल तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मित्रांनो वाढ होत नाही. तर मग आता याच अनुषंगानं शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुपटीकरण व्हावं या उद्देशानं राज्य सरकारने काही महत्त्वाच्या मोहिमा हाती घेतल्या आहेत. तुम्ही पाहिलं असेल की ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल यांच्यामार्फत शेतकऱ्यांना 100% अनुदानावर विहीर, 50% अनुदानावर बोअरवेल, शेततळं, महा-DBT, त्याचबरोबर पोखरा या अशा महत्त्वाच्या बाबींमधून शेतकऱ्यांना काही ना काही मदत राज्य सरकार आणि केंद्र सरकार नेहमी देत असतात. तर मग आता या व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल की आता 50,000 रुपये शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये बोअरवेल घेण्यासाठी मिळणार आहेत. तर मग आता हे मिळणार कसे या संदर्भात मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट माहिती आपण पाहणार आहेत. तर आता या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली जी बेल आहे त्या बेलायला नक्कीच प्रेस करायचं आहे. अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहण्यासाठी. तर मग आता हे 50,000 रुपये कशी भेटतील चला या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पाण्याची समस्या सुटणार बोअरवेल खोदण्यासाठी आता शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे अनुदान मिळणार आहे. तर सर्वप्रथम यासाठी पात्रता, कागदपत्र, अर्ज प्रक्रिया कशी आहे हे आपण जाणून घेऊया. तर महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 100% अनुदानावर सिंचनाच्या विविध सुविधा पुरवल्या जाणार आहेत. यात नवीन विहिरीचे खोदकाम असेल, बोरिंग, प्लास्टिक अस्तरीकरण, शेततळी असेल, सूक्ष्म सिंचन प्रणाली, PVC पाईप बसवणे किंवा जुन्या विहिरीची दुरुस्ती असा समावेश असणार आहे. महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी बिरसा मुंडा ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे. तर आता सूक्ष्म सिंचन प्रणाली, PVC पाईप बसवणे, जुन्या विहिरीची दुरुस्ती यांचा समावेश असणार आहे. याशिवाय सरकारने आता बोअरवेल देखील या योजनेअंतर्गत समाविष्ट करून त्यासाठी 50,000 रुपयापर्यंत अनुदान मंजूर केलं आहे. तर आता सिंचन सुविधा वाढवण्यासाठी शासनाचा पुढाकार, राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधासाठी मोठ्या प्रमाणात मदत मिळावी यासाठी सरकार सातत्यानं विविध योजना राबवत आहे. मागील 5 वर्षात अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत स्वतःच्या शेतात सिंचन विहिरी खोदून पाण्याची सोय केली. म्हणजेच अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना हे अनुदान मोठा दिलासा देणार ठरत असून ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही त्यांना या योजनेचा फायदा घ्यावा आणि आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ करावी. तर मग आता यासाठी कोण कोण पात्र असणार आहेत? अर्जदार हा महाराष्ट्राची रहिवासी असावा, तो अनुसूचित जमातीतील शेतकरी असावा, अर्जदाराकडं वैध जातीचा दाखला असणं आवश्यक आहे, अर्जदाराच्या नावावर 7/12/8 उतारा असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 1.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे, अर्जदाराच्या नावावर कमीत कमी 1 एकर म्हणजेच 40 आर शेती असणं आवश्यक आहे. तर आता बोअरवेल अनुदानासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत? वैयक्तिक कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शेतीविषयक कागदपत्र, 7/12/8 उतारा आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, 40 आर म्हणजेच 1 एकर शेती असल्याचा तलाट्याचा दाखला, विहीर नसल्याचा दाखला, बोअरवेलसाठी 500 फुटाच्या परिसरात अन्य विहीर नसल्याचा दाखला, शासन व स्थानिक स्तरावरील कागदपत्र जसे की कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय पाहणी शिफारसपत्र, गट विकास अधिकाऱ्याची शिफारसपत्र, जागेचा फोटो आणि ग्रामसभेचा ठराव. ही सर्व कागदपत्र शेतकऱ्यांकडे जर असेल तर शेतकऱ्यांना बोअरवेलसाठी 50,000 रुपये राज्य सरकारकडून मिळणार आहे. तर मग आता यासाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे? अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असून महाराष्ट्र सरकारच्या महा-DBT पोर्टलवर लॉग इन करायचं आहे. शेतकरी योजना विभाग निवडायचा आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना हा पर्याय निवडून अर्ज भरायचा. अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी सहाय्यक किंवा CSC केंद्रात तुम्ही संपर्क साधून या अर्जाला त्या ठिकाणी सुरुवात करू शकता. तर तुमच्या शेतामध्ये बोरवेल आहे का, विहीर आहे का? जर नसेल तर तुमच्यासाठी हा अनुदानाचा टप्पा एकदम खास आहे.
तर मित्रांनो, व्हिडिओमधील सर्व माहिती कशी वाटली, जर तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून कळायचं आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच